आणि बदलापूरच्या शाळेत घडलेल्या प्रकरणानंतर प्राथमिक वर्गातील सर्व महिला शिक्षकांची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबतची चौकशी सुरू आहे। तर या घटनेनंतर आता शाळेच्या वर्गामध्ये आणि शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू झालंय। याचा आढावा घेतलाय सुरेश काटे यांनी। शाळेमध्ये आलेलो आहोत। याच शाळेमध्ये मंगळवारी तोडफोड झाली होती आणि इथे सीसीटीव्ही देखील लावण्यात आले नव्हते। तर आता जर पाहिलं आपण तर आता हे या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत। काही सीसीटीव्ही जे आहेत हे बसवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। हे अशा पद्धतीने या ठिकाणी सीसीटीव्हीचं साहित्य जे आहे ते आणून ठेवण्यात आलेलं आहे आणि ही जी वायरिंग जी आहे ही वायरिंग देखील आता सीसीटीव्ही बसवण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सीसीटीव्ही बसवण्याचं काम जे आहे कालपासून सुरू झाल्याची माहिती जी आहे ती इथे सीसीटीव्ही बसवणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्याला माहिती दिलेली आहे। जर पाहिलं तर हा सेटअप हा सीसीटीव्ही रूम जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। जर पाहिलं तर हा सीसीटीव्ही कंट्रोल रूम आहे। हा देखील पाहिलं तर या ठिकाणी आता हे सीसीटीव्ही आहेत, हे DVR आहेत, हे सगळे नवीन बॉक्स आणि कॅमेरे हे सगळे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि सीसीटीव्ही बसवण्याचं काम जे आहे आता शाळेमध्ये सुरू झालेलं आहे। कॅमेरा अभिलाष डावरेसह सुरेश काटे, ABP माझा, बदलापूर, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।